नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान अशी गरम गरम आंबाडीच्या भाजीची भाकरी आणि झणझणीत असा ठेचा। हा स्वयंपाक अगदी पटकन तयार होतो आणि खायला खूप चवदार लागतो। तुम्ही एक वेळा अशा प्रकारे ठेचा आणि आंबाडीच्या भाजीची भाकरी नक्की बनवून बघा, खायला खरंच खूप चवदार लागते। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी आंबाडीची भाजी घेतलेली आहे। भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर भाकरीसाठी वाटण करायचं आहे। त्यासाठी धने, जिरे, आलं, लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या लाल झालेल्या त्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर कढईमध्ये पाणी ठेवून द्यायचं भाजीला उकळण्यासाठी। त्यानंतर ठेचा बनवण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि लसूण घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर भाजी पाण्यामध्ये टाकून द्यायची। आता आपण भाजीला चांगली पाण्यामध्ये शिजवून घेऊ। 5 ते 7 मिनिट भाजीला चांगली शिजवून घ्यायची, म्हणजे मग भाकरी चांगल्या पटकन होतात आणि खायला पण खूप चवदार लागतात। या भाजीच्या काड्यांचे शिरा आहे ना, त्या लागत नाही, मग दातान अडकत नाही, त्यासाठी भाजीला चांगली शिजवून घ्यायची। आता आपण भाजीला छान शिजवून घेऊ। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीला। त्यावर आता आपण झाकण ठेवून देऊ। झाकण ठेवल्यानंतर 5 ते 6 मिनिट भाजीला चांगलं शिजवून घेऊ। भाजी शिजते तिथपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊ। त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा। त्यानंतर तव्यावर शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे। त्यानंतर मग मिरच्या टाकायच्या। मिरच्यांना पण चांगला आता आपण भाजून घेऊ। कसं आहे, जिथपर्यंत भाजी आपली शिजते तिथपर्यंत रिकामं कशाला बसायचं, मग त्यासाठी आता आपण ठेचा बनवून घेतला का मग पटकन गरम गरम भाकरी बनवल्या का जेवणाला बसायचं। जर मिरच्या अशा थोड्या मोठ्या असल्या तर त्यांचे 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ठेचा कुटायला जळ जात नाही। आता मिरच्या चांगल्या भाजून झाल्या आपल्या बघा। आता आपण त्यावर तेल टाकू। बनवायच्या वेळेस मिरच्यांना आधीच तेल टाकून भाजायचं नाही, नाही तर मग मिरच्या वरतून भाजल्या जातात पण मध्ये व्यवस्थित भाजल्या जात नाही। त्यासाठी आधी मिरच्या अशाच भाजून घ्यायच्या, मग थोड्या भाजून झाल्या का मग तेल टाकायचं। ठचका पण होत नाही आणि मिरच्या पण चांगल्या भाजल्या जातात। आता बघा तेल टाकल्यानंतर असे छान भाजून घेऊ आपण मिरच्या। तर मिरच्या बघा किती मस्त भाजून झालेल्या आहेत खरपूस। आता आपण त्यांना काढून घेऊ। आता आपण ठेचा कुटून घेऊ। त्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर लसूण टाकायचा। मीठ आणि लसूण आधी कुटून घ्यायचं, म्हणजे चांगला ठेचा कुटला जातो। लसूण जर असं कुटायला घेतलं तर तो उडतो, व्यवस्थित कुटला जात नाही, त्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मग छान कुटला जातो। त्यानंतर शेंगदाणे टाकून घेऊ आणि त्यांना पण थोडंसं अबडधबड कुटून घेऊ। शेंगदाण्यांना पण थोडंसं कुटून घेतलं का त्यामध्ये मग मिरच्या टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकू आणि आता छान कुटून घेऊ। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर बारीक करू शकतात किंवा मग डायरेक्ट तव्यावर पण ठेचून घेऊ शकतात ठेचा। आता बघा अशा प्रकारे आपण आता ठेचा बारीक करून घेऊ। एकदम खूप जास्त बारीक पण नाही करायचं, बघा अशा प्रकारे ठेवायचा ठेच्याला। आता जर तुम्हाला ठेचा जर वरतून तेल घ्यायचं नसेल ठेच्यावर, तर मग तव्यावर तेल टाकून ठेच्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे मग असं जर केलं तर काही जणांना खोकला लागतो ना कच्च्या तेलाने, त्यामुळे मग तव्यावर थोडंसं तेल टाकून ठेचा चांगला कलसून घ्यायचा तेलामध्ये, म्हणजे मग खोकला लागायची शक्यता कमी असते। आता बघा ठेचा चांगला कलसून झालेला आहे आपला, मस्त छान असं छान भाजून घ्यायचा त्याला तेल टाकून। त्यानंतर मग काढून घ्यायचा। आता बघा आपली भाजी पण मस्त शिजून तयार झालेली आहे। बघा शिरा पण शिजून झालेले आहेत। आता आपण भाजीला पाण्यामधून काढून घेऊ थंड होण्यासाठी। थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढायची, म्हणजे लवकर थंड होते। आता आपली भाजी
थंड होते. भाजी थंड झाल्यानंतर आपण जे मिरच्या, आलं, लसूण आणि धने, जिरे घेतलं होतं त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि जाडसर फिरवून घ्यायचं. आता बघा अशा प्रकारे जाडसर फिरवून घेतलं. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये आंबाडीची भाजी टाकून मिक्सरला फिरवू शकतात किंवा मग आंबाडीच्या भाजीला मॅशरने किंवा असं हाताने पिठामध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकतात. पण जर तुम्ही असं मिक्सरच्या भांड्यात पण थोडं जाडसर फिरवून घेतलं ना आंबाडीच्या भाजीला तर खूप छान होतात भाकरी. मग अशा प्रकारे आपण थोडं जाडसर मिक्सरला फिरवून घेऊ भाजीला. त्यानंतर एका परातीमध्ये काढून घेऊ, ज्यामध्ये आपल्याला भाकरीचं पीठ भिजवायचं आहे त्यामध्ये काढायचं मोठ्या भांड्यातच. असे आता आपण सर्व भाजी मिक्सरला असं जाडसर फिरवून घेऊ. हो तर तुम्ही भाजीला मॅश करून सुद्धा घेऊ शकतात. आता बघा आपण भाजी फिरवून घेतलेली आहे चांगली मिक्सरला. आता जे आंबाडीच्या भाजीचं पाणी होतं ते तुम्ही पीठ भिजवायला वापरू शकतात. म्हणजे मग भाजीला अजून जास्तीचा आंबटपणा येतो. किंवा ते पाणी टाकून दिलं तरी पण चालेल, नाहीतर मग तुम्ही पीठ भिजवायला वापरलं तरी पण चालेल. आता मी 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ज्वारी गहूचं मिक्स पीठ पण घेऊ शकतात. मी यासाठी 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं पीठ. आधी आपण जे भाजी आता बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्येच पीठ सर्व मळून घ्यायचं. वरतून जे पाणी लागेल ते मग टाकता येतं आपल्याला. तुम्ही तुमच्या घराच्या क्वांटिटीनुसार पीठ घेऊ शकतात. मी आता जे भाजी उकडलेलं होतं जे पाणी तेच पीठ भिजवायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण छान गोळा मळून घेऊ. एकच वेळा छान गोळा मळून घ्यायचा आणि मग भाकरी थापायला घ्यायच्या. बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा गोळा. जसं आपण भाकरीचं पीठ घेतो तशा प्रकारेच हे एकदम पातळ नाही, एकदम घट्ट नाही. तर असं आपण गोळा बनवून घेऊ. त्यानंतर आता भाकरी थापायच्या आधी गॅस पेटवून तवा ठेवून द्यायचा. तवा तापतोय तिथपर्यंत आता आपण भाकर थापून घेऊ. अशा प्रकारे तुम्ही आंबाडीची भाकरी आणि ठेचा एक वेळा नक्की खरंच करून बघा. खायला खरंच खूप चवदार लागते. आणि अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपीसाठी ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आता भाकरी चांगली थापून घ्यायची. तुम्ही जर का या भाकरीच्या पिठामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये जर गहू आणि ज्वारीचं मिक्स पीठ घेतलं तर तुम्ही या भाकरींना लाटून सुद्धा घेऊ शकतात. आता बघा आपली आता भाकरी थापून तयार आहे. आता आपण तवा पण तापलेला आहे आपला. तव्यावर भाकर टाकायची आणि भाकरीला थोडं वरतून पाणी लावून घ्यायचं. आता आपण भाकरीला शेकून घेऊ. थोडेसे तर पाणी सुकलेलं आहे वरचं भाकरीवरचं. मग भाकरीला आपण पलटून घेऊ. नंतर मग दुसरी बाजू पण चांगली शेकून घेऊ भाकरीची. बघा अशा प्रकारे शेकून घ्यायची. त्यानंतर भाकरीला पलटून घ्यायचं. त्यानंतर मग आता भाकरीला शेकून घेऊ. काही वेळेस या भाकरींना पोपडा येतो चांगला आणि काही वेळेस येत नाही. आता आपण तिला गॅसवर शेकून घेऊ. तवा बाजूला ठेवून घेतला आणि डायरेक्ट गॅसवर शेकून घ्यायचं. म्हणजे चांगली शेकली जाते भाकर आणि छान कडक पण होते. आता बघा छान व्यवस्थित भाजून घ्यायचं भाकरीला. परत तव्यावर भाकरीला चांगलं कडक करून घ्यायचं. अशी भाकरी केली की ठेच्यासोबत खायला खरंच खूप चवदार लागते. मऊ भाकरीपेक्षा असं थोडं कडक शेकून घ्यायचं भाकरीला, म्हणजे मग खायला खूप चव येते. अशा पद्धतीने आता आपण सर्व भाकरी बनवून घेऊ आपल्या. बघा आता आपल्या मस्त अशा गरम गरम आता आंबाडीच्या भाकरी बनवून तयार आहे. आता
आता गरम गरम आपण जेवण करायला बसूया. असं छान ताट घ्यायचं, ताटामध्ये भाकर ठेवायची, भाकरीचा थोडासा पोपळा काढून घ्यायचा, मग ठेचा टाकायचा, ठेचा भाकरीवरच घ्यायचा. खूप छान चव येते. असं थोडं साईडला घेतला ना ठेचा आणि मग खायला घेतलं तर तेवढी चव येत नाही. त्यानंतर मग छान मस्त कांदा घ्यायचा तोंडी लावायला. उन्हाळ्याचं सीझन चालू आहे त्यामुळे मग 1 वाटी दही घेतलेलं आहे. मस्त तेल टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरम गरम जेवणाला बसायचं. अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.